होण्यापूर्वीच दंडित केलं जाईल। स्ट्राइकला असेल तो प्रवीण गलांडे आणि नॉन स्ट्राइकला प्रसाद गलांडे। ही जोडी सलामीवीराच्या रूपाने आपण पाहतोय। पहिल्या चेंडूला फेस करेल मैदानाच्या आतमध्ये बापू दादा। गोलंदाजी मार्कवरती आहे तो बजरंग। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू पहा, तेज तरार चेंडू, गतीने भरपूर आणि बीट केलाय फलंदाजाला। चेंडू विसवला विकेट किपरच्या हातामध्ये। या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत मुख्य पंच दीपक पिळगावकर सर। रहाणे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये। यस, आयोजक कमिटीने काही नियम अटी बांधून दिल्यात। ओ इथे दरम्यानच्या काळामध्ये एक खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला भेटलाय। पहा या स्पर्धेमध्ये काही नियम अटी आहेत। थ्रो गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्याचा अधिकार राहणार नाही, अर्थात त्याला दंडित केलं जाईल आणि त्याच्यावरती बंदी घालण्यात येईल। त्यानंतर या स्पर्धेतला दुसरा नियम, फलंदाजांनी खेळपट्टीवरून धावल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होईल, अर्थात ती शॉर्ट रनची पेनल्टी असेल। ओ यावेळेस हा बजरंगचा पास, सुरेख चेंडू, परंतु त्याच तत्परतेने खेळून काढला गेलाय। चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर। पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा। मुख्य पंच आहेत दीपक पिळगावकर, मॅन फ्रॉम भोसरी, आणि स्क्वेअर लेग पंच राणे सर। दोन्ही पंचांना क्रिकेटचा भरपूर अनुभव, त्यामुळे कुठल्याही संघावरती खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची महत्त्वाची जबाबदारी ते खांद्यावरती घेऊन काम बजावत आहे। ओ यावेळेस बजरंगचा आखू टप्प्याचा चेंडू, शॉट ऑफ द पोल आणि चेंडू झालाय गोल। पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा। चौकारांची छडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती धावफलक वेग घेईल ते 12 धावा। 12च्या 12 धावा जर पाहिल्यात तर चौकाराच्या मदतीने, अर्थातच फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात, अर्थातच यावेळेस पंचाला पास करून टाकलेला चेंडू, बिग हिट, वाघाची दहाड फोडलाय पहाड। चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार, 6 धावा। व्हॉट अँड सुपर शॉट, ताकद भरपूर, नजाकत भरपूर, टायमिंग अचूक आणि या जोरावरती पहा बापू दादाच्या बॅट मधून दादागिरी मात्र चालू आहे, ती मात्र फलंदाजीच्या माध्यमातून। तुम्ही दादागिरी अवश्य करा, परंतु ती आपल्या बॅटच्या माध्यमातून। संधी भेटली, संधीचं सोनं केलं गेलंय। पहिल्या षटकामध्ये बापू दादाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती हुकूमत मात्र गाजवत आहे। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाची खाशी धुलाई आपल्याला पाहायला भेटते, अर्थात बजरंगच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय आणि समाचार घेतलाय कोणी तर अर्थातच बापू दादा। सुरुवात खऱ्या अर्थानं जर पाहिली तर एक रोमहर्षक सुरुवात। फलंदाजावरती जो भार सोपवला होता त्याची कामगिरी मात्र चोख बजावत असताना एक चांगला प्लॅटफॉर्म या जोडीने निर्माण केलेला आहे। बापू दादा पुन्हा एकदा स्ट्राइक वरती असेल, बजरंगचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी। ओ यावेळेस तेज तरार चेंडू, पुन्हा एकदा फक्त गतीचा फायदा घेतलाय, चेंडूला दिशा दाखवली गेली, उर्वरित चेंडूने काम मात्र पूर्ण केलंय आणि पंच पुन्हा एकदा कळवताय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा।
षटकार चौकारांची जणू आतिषबाजी चालू आहे। या 4 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 22 धावा। तेरी ना मेरी डब्बल दुरी 22 धावा। पहिल्या षटकाची समाप्ती झालीत आणि पहिल्या षटकामध्ये बापूदादाने केलेली कमाल धमाल तुम्ही पाहिलीत। ताबडतोब फलंदाजी, अर्थातच तो गोलंदाजांचा जणू कर्दन काळ ठरलाय। एक चांगला सामना मात्र पाहायला भेटतोय। दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल। एक कमबॅक करण्याची संधी शोधावी लागेल। खऱ्या अर्थानं जिंकायचं असेल तर लढावा लागेल, कारण लढल्याशिवाय पर्याय नाही। दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल। गोलंदाजीच्या माध्यमातून आलाय तो गणेश, अर्थातच विघ्नहर्ता विशाल। गोलंदाजी मार्क वरती आहे तो विशाल। सामना करेल समोर फलंदाज प्रसाद। ओ यावेळेस पहा एक सुरेख आणि देखना फटका, परंतु त्याच पद्धतीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय। क्षेत्ररक्षक भिंतीसारखा आडवा झालाय। नुसता आडवा नाही झाला मित्रांनो, धावा सुद्धा अडवल्यात। एकच धाव या ठिकाणी भेटेल। धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल। 23 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलाय बापू दादा। ओ यावेळेस हा चेंडू, हो अप्रतिम फटका, कलात्मक। पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवली गेली आणि उर्वरित चेंडू ने काम पूर्ण केलं गेलंय। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, सीमा पार, खणखणी चौकार, 4 धावा। बापू दादाची फलंदाजी जर पाहिली, अगदी शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा मनोमिलाप। वॅगल व्हील जर पाहिलं तर अगदी मैदानाच्या सर्व बाजूने फटकेबाजी केलेली आपल्याला पाहायला भेटलीत। पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्याचा राहिलेला आहे आणि तो आपण देणार आहोत। या ठिकाणी ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय, सन्माननीय अभिषेक दादा साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय। कंदक संघातील स्फोटक फलंदाज अमोल जाधव, आपल्याला विनंती असेल आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा। हो यावेळेस आणखीन एक चांगला फटका खेळला गेला, वेगाने मात्र धावा पूर्ण केल्या गेल्यात। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स। या 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती 29 धावा। या षटकामध्ये धावांची गती थोडीशी कमी पाहायला भेटली। ओ यावेळेस हा चेंडू बा खोदून काढलाय। लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल। एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावफलक आकार घेईल 30 धावा। कुठलाही फलंदाज मात्र आतापर्यंत न्यू साहिल या संघाने गमावलेला नाहीये, ही त्यांची जमेची बाजू असेल। अर्थातच पहिल्या विकेटची प्रतीक्षा असणार आहे ती न्यू साहिल अकुलूच्या संघाला। हो सुरेख, लाजवाब, अप्रतिम आणि पंच कळत आहे। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा। क्रिकेट मधील एक राजेशाही फटका म्हटला जातो। अर्थातच तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला देखना फटका। या 6 धाब्याच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वेगाने वाटचाल करेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 36 धावा। बापूदादा अर्थात गलांडवाडी संघ सुसाट वेगाने सुटलेला आहे आणि पाहूयात या सुसाट सुटलेल्या गाडीला कोणी ब्रेक देईल का। गरज आहे एका ब्रेक थ्रूची आणि प्रतीक्षा आहे एका विकेटची। कुठल्या गोलंदाजाच्या पदरामध्ये ती विकेट पडतीये हे पाहणं सुद्धा तितकं दिलखेचक ठरणार आहे, परंतु त्यासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून
तिखट मारा करावा लागेल। तिसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत प्रकाश काळे। आणि आज मात्र ज्या शैलीमध्ये ज्या अंदाजमध्ये बापूदादा फलंदाजी करतायत, मला वाटत नाही ते कोणत्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये टिकू देतील। परंतु पाहूया, हा क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये कधी केव्हा कुठे कसं काय होईल हे मात्र आतापर्यंत कोणी सांगू शकलेलं नाहीये। एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जातंय, एक चक्रव्यूह रचना आपण म्हणू शकतो। गोलंदाज तयार झालाय। यावेळेचा एक चांगला चेंडू, परंतु त्याच पद्धतीने खेळला गेलाय। फेकी थोडीशी खराब, परंतु बॅकअप भेटतोय, रिकव्हर केली जाईल। एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते। एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल। 37 धावा धावफलकावरती, कुठलाही फलंदाज बाद नाहीये। बापूदादा कलांडवाडी संघाची गाडी मात्र सुसाट वेगाने सुटलेली असताना गोलंदाजी मार्कवरती त्या गाडीला ब्रेक देण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रकाशजी काळे। यावेळेचा हा सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, सिंगल वरती समाधान मानावा लागेल। आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल। 38 धावा धावफलकावरती। तिसऱ्या षटकाचा खेळ मंडळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। दोन्ही प्रतिस्पर्धी चांगली लढत खेळतायत। ज्याचे प्रयत्न भरपूर तो विजयाला गवसणी घालेलच। यावेळेस पाहू आणि पाहतच राहावं। पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतो आणि पंच कळत आहेत। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा। या 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 42 धावा। पहिल्या विकेटची प्रतीक्षा मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू साहिल अकलूज संघाला आहे, परंतु त्या तर पुढील सामन्याचा नाणेफिकेचा कौल आपण या ठिकाणी घेणार आहोत। जय बजरंग इंदापूर विरुद्ध जांबूड श्रीपूर, या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल नाणेफिकेसाठी कृपया आपण समालोचन कक्षासमोर आयोजक कमिटीशी संपर्क साधा। यस, आपल्या 12 खेळाडूंच्या नावाची यादी येताना बरोबर घेऊन या। चेंडू द्या मैदानाच्या मध्ये, चेंडू द्या। पाच सलामीच्या जोडीवरती संघाच्या संघनायकाने विश्वास टाकला होता। खऱ्या अर्थानं एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली सुरुवात बापूदादा गलांडवाडी संघानं केलेली आपण पाहतोय। गावाई संघ आहे, गावाई स्पर्धा आहे। जो चौकार खेचला गेला त्यानंतर चेंडू पुन्हा मैदानात आलाच नाही। कदाचित प्रेक्षकाला तो चेंडू आवडला असेल आणि मग तो त्याने गुपचूप आपल्या जवळ ठेवला असेल। असो, क्रीडा रसिकही मोठ्या संख्येने या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित आहे। आणखीन एक सुरेख फटका खेळाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। एक धाव त्या ठिकाणी भेटेल, एका धावेवरती समाधान मानावा लागेल आणि धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल, आकार घेईल। 43 धावा धावफलकावरती, कुठलाही फलंदाज बाद नाहीये। या ठिकाणी जय बजरंग इंदापूर संघाचे कॅप्टन आणि जांभूर संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल पुन्हा एकदा आपला पुकार या ठिकाणी होतोय, आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या। पुढील चेंडू पुन्हा एकदा पास, सुरेख फटका खेळाय, स्वीप पॅटर्न केलंय। आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल। एक चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय। फलंदाजाची ताकद जणू ओळखली गेली की काय, आणि त्या माध्यमातून इथे प्रयत्न केला गेला गोलंदाजाने।
अभ्यासपूर्व गोलंदाजी म्हणावी लागेल प्रकाशजी काळे यांची. एक चौकारा, या व्यतिरिक्त सर्व चेंडूवरती मात्र सिंगल पाहायला भेटतायत. ओहो, यावेळेस हा चेंडू हवेमध्ये उंच उडवलाय. उंची भरपूर, लांबी कमी पडलीत आणि चेंडू तिथे आपण पाहणार आहोत. यस, पंच दीपक पिळगावकर सर कळवतायत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. जी कमी या षटकामध्ये जाणवत होती ती शेवटच्या चेंडूने भरून काढली आणि या 4 धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. सध्या व्हॅलेंटाईन डे स्पेशलिस्ट आठवडा चालू आहे. आज प्रॉमिस डे आहे. बऱ्याचशा मंडळीने आपल्या आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर प्रॉमिस केलंही असेल, परंतु जर प्रॉमिस करायचं झालं तर खेळाडूंशी करा की मी माझ्या खेळाडू वृत्तीने खेळेल. प्रॉमिस करायचं झालं तर आपल्या संघाशी करा की मी माझ्या संघासाठी खेळेल. प्रॉमिस करायचं झालं तर आपल्या गावकऱ्यांशी करा की मी गावासाठी खेळेल. आणि प्रॉमिस करायचं झालं तर क्रिकेटशी करा की मी एक चांगलं क्रिकेट खेळत असताना माझ्या संघाशी एकनिष्ठ राहील, माझ्या क्रिकेटशी एकनिष्ठ राहील. आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रॉमिसमध्ये बांधून जाताल त्यावेळेस नक्कीच तुम्ही एक चांगले क्रिकेटर बनाल. ओहो, यावेळेचा हा एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. टप्पा घेतल्यानंतर चेंडूला थोडासा बाउन्स भेटला, उसळी भेटली, त्याचा फायदा इथे झाला आणि इथे हुलकावणी देत फलंदाजाला चेंडू विसवलाय तो विकेट किपरच्यात असताना. निर्धाव पद्धतीने एका चांगल्या षटकाची सुरुवात. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती आहे तो गणेश अर्थात विघ्नहर्ता. संघ थोडासा विघ्नशील परिस्थितीमध्ये आहे आणि या विघ्नशील परिस्थितीमधून गणेश आपल्या संघाला बाहेर काढेल का? प्रतीक्षा अजूनही पहिल्या विकेटची आहे आणि ती कधी संपेल याची सहकारी मात्र वाट पाहतायत, पाठीराखे मात्र वाट पाहतायत. ओह, यावेळेचा हा चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. पॉइंट क्षेत्रातून चेंडू वळण घेतोय. आउटफील्ड फार तेज आहे. खेळपट्टी सुद्धा तितकीच फायदेशीर आणि पंच कळत आहेत. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाजीच्या माध्यमातून प्रसन्न असं आपल्या समर्थकांना करीत असताना ही जोडी. एका बाजूने बापूदादाने तर स्फोटक सुरुवात केलेलीच आहे, तर दुसऱ्या बाजूने प्रासाद त्याला साथ देत असताना, मिळेल त्या खराब चेंडूचा फायदा उठवत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्कवरती. ओहो, यावेळेस पहा सुरेख टायमिंग. चेंडूला दिशा दाखवली गेली आणि पुन्हा एकदा चेंडूने काम पूर्ण केलंय. पंचांचा इशारा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. कोण थांबवणार या वादळास? एक प्रकारचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. अर्थातच ते वादळ आहे बापूदादा गलांडवाडी या संघाची ही जोडी आणि या जोडीने प्रतिस्पर्धीला सळो की पळ करून सोडलंय. विकेटची प्रतीक्षा मात्र अजूनही प्रतीक्षाच आहे आणि ही प्रतीक्षाच राहील का, हा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो शोधावं लागेल. ओ, आखू टप्प्याचा चेंडू आणि यस, पंचांचा बोट आकाशाकडे. गोलंदाज हसलाय, फलंदाज फसलाय आणि विकेटचा पहिला धक्का मैदानात बसलाय. अर्थात ही जोडी तोडली गेली आणि बाद झालाय तो प्रसाद. पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी आपण पाहतोय, 56 धावांची भागीदारी. या जोडीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगल्या कामासाठी नेहमी टाळ्या वाजवाव्यात, अन्यथा इंदुरीकर महाराजांचं कीर्तन तुम्ही ऐकलं असेल. त्यामध्ये ते सांगतात की चांगल्या कामासाठी जर या जन्मी टाळ्या वाजवल्या नाही तर पुढल्या वर्षी टाळ्या वाजवायची वेळ टोल नाक्यावर येऊ शकते. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गणेश, मी म्हटलं तर विघ्नहर्ता.
अर्थात गणेश म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा म्हणजेच विघ्नहर्ता. पुन्हा एकदा पंचदंडित करतायत गोलंदाजाला. वाईटचा चेंडू होता, थोडा दिशा भरकटला होता आणि पुन्हा एकदा त्याला आपल्या वाटेवरती आणण्याचं काम पंचांनी केलंय. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती यावेळेस एक सिंगल पाहायला भेटेल. जांभूड संघाचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. इंदापूर नगरीमध्ये ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज महेश सामना करेल वेळेस बापू दादा. ओहो, रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि याचबरोबर षटकाची सांगता सुद्धा होते. 4 षटकांचा खेळ मंडळी मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिल्या विकेटची प्रतीक्षा या षटकामध्ये संपली आणि संघाला एक ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो गणेशने. अर्थातच एक कमबॅक करण्याची संधी चालून आलेली असताना न्यू साहिल अकलूज संघ पुन्हा एक चांगला कमबॅक करेल का, हे मात्र पाहणं तितकंच दिलखेचक ठरणार आहे. 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल विशाल. सामना करेल फलंदाज महेश आणि आता बापू दादा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप लांब पावलांचा रणअप आणि वेगही तितकाच आणि भन्नाट वेगाने फेकलेला हा चेंडू फलंदाजाला हुलकावणी देत सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती आहे तो विशाल. न्यू साहिल हा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. झालेल्या धावसंख्येला ते कमी करू शकत नाही, परंतु झालेल्या धावसंख्येला थांबवण्याचा प्रयत्न ते करू शकतात. ओ, यावेळेस आणखीन एक तेज तरार चेंडू. बलिदान मला वाटतं या ठिकाणी द्यावं लागेल ते महेशला. अर्थातच बापू दादाच्या फलंदाजीसाठी दिलेलं महेशचं बलिदान. अर्थात क्रिकेट मधली आत्महत्या, रनआउट. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो बापू दादा गलांडेवाडी या संघाला. गलांडवाडी या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये जात असताना अमित. त्यासाठी मी म्हणत असतो की आपला 12वा खेळाडू इथे अडून देत जा, कारण जो फलंदाजी करतोय तो त्याचं जे नाव खरं जे आहे ते बापूदादा नसून त्याचं खरं नाव आहे बाळा. नाव जरी बाळ असलं तरी प्रतिस्पर्धीसाठी तो काळ ठरलाय. असा बाळा खेळपट्टीवरती आहे. आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देण्याची त्याची भूमिका आहे. ओ, यावेळेचा एक चांगला चेंडू, अंकाचा वेध घेतला गेलाय. वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती बाळा फलंदाजी करतोय. या षटकामध्ये जर पाहिलं तर धावफलकाला काहीच स्थिर ठेवलं गेलंय. जे धावफलक धावत होतं त्याला थोडंसं कुठंतरी बांधण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओहो, बकरे की मान आखिर कब तक खैर मनाएगी. बाळाच्या बॅट मधून आणखीन एक गगन भरारी. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार, 6 धावा. जुना चेंडू फेका. रक्ताची चटक लागलेल्या सिंहाला, रक्ताची चटक लागलेल्या वाघाला
आणि रक्ताची चटक लागलेल्या लांडग्याला तुम्ही जास्त वेळ शिकारीपासून थांबू शकत नाही. असाच बाळा मात्र विध्वंस ठरलाय. धावांची भूक आणि तहान मात्र त्याची अजून संपलेली नाहीये. अजूनही तो विध्वंसक ठरतोय आणि विध्वंसक होत असताना धावांची लयलूट मात्र केली जाते. 45 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्यात. मान्यवर अरवाज भाई शेख यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मान्यवरांचं आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. हो, यावेळेचा हा चेंडू पहा, कलात्मक दिशा दाखवली गेली आहे. सुरेख फटका, अप्रतिम टायमिंग, नजाकत बाहीला भेटली आणि पंच या ठिकाणी कळवत आहेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. बाळा आता पोहोचलाय तो वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती. बाळाच्या फलंदाजीसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम नॉक खेळतोय. आपल्या संघासाठी जे योगदान देतोय ते मात्र लाख मोलाचं. आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून फक्त 1 धाव दूर. ओ फुलटॉस चेंडू, अक्रॉस द बॅटने खेळलेला फटका, लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि याबरोबरच बाळाचं अर्धशतक साजरी. बाळासाठी म्हणावंसं वाटतं, हर वार का पलटवार हूं मैं, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता बाळा हूं मैं. एका वेगळ्या शैलीदार अंदाजामध्ये त्याने मात्र या स्पर्धेतलं अर्धशतक मात्र पूर्ण केलं गेलंय. प्रतिस्पर्धीने एक चांगला खेळाडूचं प्रदर्शन मात्र दाखवलं गेलंय. विकेट किपरने हस्तांदोलित करीत असताना त्याचं अभिनंदन केलं गेलंय आणि हे एक चांगला क्रिकेटरच करू शकतो. त्यामुळे हा सामना एक चांगला क्रिकेट आपल्याला दाखवून देईल. संघामध्ये महत्वाची असते ती सांघिक भावना, खेळाडू वृत्ती. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी घेणार आहोत. जय बजरंग इंदापूर विरुद्ध जांबूड. यस, या दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर या. ओहो, यावेळेचा हा चेंडू आणि निसटलाय. किस्मत की तेवी मेहरबान तो बंदा पहलवान. 4 धावा या ठिकाणी भेटत आहेत. मान्यवर सन्माननीय राजू ताठे साहेब आणि मान्यवर अरबाज भाई शेख यांच्या शुभस्थ नाणेफेकीचा कोल्या आपण या ठिकाणी घेतोय. जय बजरंगचे कर्णधार आणि जांबूड संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना आम्ही बऱ्याचशा स्पर्धेचं समालोचन केलेलं आहे. बरेच ठिकाणी समालोचन केलं जातं, ते देखणं असतं, परंतु या ठिकाणी आल्यानंतर जर पाहिलं, नियोजन तर देखणं आहेच, परंतु हे नियोजन फक्त देखणं नसून लाखात देखणं आहे. धावफलकावरती जाऊयात. 73 धावा, 73, लॉस ऑफ 2 विकेट्स. जांबूड संघानं टॉस जिंकलाय. निर्णय कळवलाय का? निर्णय त्यांनी अजून आपल्या बंद पेटाऱ्यामध्ये ठेवलाय. विनंती असेल आपला जादुई बंद पेटारा खोला आणि निर्णय कळवा. नुकताच आलेल्या क्रीडा रसिकांसाठी सांगू इच्छितो, चालू असलेला सामना न्यू साहिल अकलूज विरुद्ध बापूदादा गलांडवाडी या दोन संघादरम्यान चालू आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकल्यानंतर न्यू साहिल अकलूज या संघाने क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं होतं
आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी बापू दादा गलांडवाडी या संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर आले, ताबडतोब फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं आणि संघाला एका मजबूत परिस्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं असणार आहे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाने आकार घेतलेला आहे 73 धावेचा. अर्थात या 73 धावा बनवण्यासाठी त्यांना आपले 2 फलंदाज गमावे लागलेत. एका बाजूने जर पाहिलं तर बाळा एक हाती किल्ला लढवत असताना आपल्या संघासाठी लाख मोलाचं योगदान देतोय. गोलंदाजीसाठी 6वं षटक घेऊन आले पुन्हा एकदा गणेश. ज्या गणेशने संघाला यश खरात गोलंदाजी मार्कवरती बॉलर चेंज झालाय. ओहो, आखूटप्प्याचा चेंडू आणि सुरेख फटका खेळलाय. कलात्मक फटका, नजाकत पाहायला भेटते आणि पंच कळताय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. बाळा मात्र काही थांबण्यास तयार नाहीये. धावांची भूक मात्र अजूनही मला वाटतं त्याची मिटलेली नाहीये. आणि खरा क्रिकेटर तोच असतो ज्याची धावांची भूक कधीही संपत नाही. अशी धावांची भूक असलेला बाळा प्रतिस्पर्धीसाठी मात्र संकटे उभी करतोय. अर्थातच ही संकटे धावांच्या रूपाने आहेत. ओहो, आणखीन एक नजाकत भरा शॉट, अचूक टायमिंग आणि पंच पुन्हा एकदा इशारा करतायत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. बाळाने आज मात्र उपस्थित क्रीडा रसिकांची मने जिंकलेली आहेत. आपले समर्थकच नव्हे तर प्रतिस्पर्धी संघाचे समर्थक सुद्धा प्रेमार्थ पडतील इतकी सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलीच, अर्थात साकार केलेली आहे. यासाठी त्याला भरपूर कष्ट घ्यावे लागलेले आहेत. कुठलीही गोष्ट जर आयुष्यामध्ये सक्सेसफुलरित्या जर पूर्ण करायची असेल तर त्या पाठीमागे फार मोठी मेहनत असते. ती मेहनत कोणाला दिसत नाही. हो, आणखीन एक नजाकत भरा शॉट. आज मात्र बाळाने पूर्ण मैदानाच्या आतमध्ये वॅगन व्हील्स जर असती तर तुम्हाला त्या वॅगन व्हील्स मध्ये पाहायला भेटलं असतं. या मैदानाच्या सर्व बाजूने त्याची फटकेबाजी ही नक्कीच मंत्रमुग्ध करणारी ठरलेली आहे. धावफलकावरती जाऊयात. या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती पूर्ण होतील त्या 85 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. वन मॅन शो काय असतो हे मात्र आज बाळाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. ओहो, फुल टॉस चेंडू बिगिट केला गेलाय. शॉट ऑफ द फुल लेंथ आणि सरळ चेंडू सीमारेषेला चिरडून फाडून सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. वैयक्तिक करतोय 70 या धावसंख्येवरती फलंदाजी. 5 चेंडू मध्ये 5 चौकार आणि आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी होईल का? 6 चेंडू मध्ये 6 चौकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावले गेलेत. अर्थात युवराज सिंगची तुम्हाला आठवण होईल. आणि इथे आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक केलाय बाळाने शेवटच्या षटकामध्ये. रेकॉर्ड ब्रेक ओव्हर, अर्थातच 6 चेंडू मध्ये 6 चौकार. अप्रतिम फलंदाजी. खेळाडूंसाठी आपण जागा डगआउट तयार केलेला आहे. कृपया तिथे खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या.
तर मंडळी आपण पाहतोय कैलास निवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 ही स्पर्धा पाहतोय। नाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, या स्पर्धेच्या आयोजना आणि नियोजनाविषयी जर आपण पिच वरती खेळाडूला विनंती असेल की आपण अतिरिक्त सराव करू नये, ज्याने करून खेळपट्टी खराब होऊ नये। गावाईज हा आपण पाहतोय चालू आहे। अनेक सुसज्ज असं मैदान, हा त्या ठिकाणी खेळत असलेल्या पंच आपल्याला विनंती असेल खेळाडूंना सूचना करा, जे प्रॅक्टिस करतायत आपली प्रॅक्टिस थांबवा, जेणेकरून खेळपट्टी खराब होऊ नये। चला, खेळाडूंना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या। मंडळी आपण पाहतोय चालू असलेला सामना न्यू साहिल अकलूज विरुद्ध बापूदादा गलांडवाडी या दोन संघादरम्यान। प्रथम फलंदाजी करीत असताना बापूदादा गलांडवाडी या संघानं बनवल्यात त्या 93 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 94 धावांचं लक्ष दिलं गेलंय। 6 षटकांचा निर्धारित खेळ आहे आणि या निर्धारित 6 षटकांमध्ये अर्थातच 36 चेंडू आणि विजयासाठी 94 धावा बनवायच्यात। पाहूयात, इथे सुरुवात फार महत्वाची असणार आहे। गोलंदाजी मार्क वरती सांघिक आणि वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात केली जाईल। बापूदादा गलांडवाडी संघाचा 12वा खेळाडू आहे का? कृपया बॉलरचं नाव कळवा। खेळपट्टीवरती सलामीची जोडी आलेली आहे, यश आणि चैतन्य ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत। 94 धावांचा पाठलाग करायचा आणि हा पाठलाग करण्यासाठी या जोडीवरती विश्वास टाकला गेलाय। पाहूया या विश्वासाचं फलित काय भेटतंय। गोलंदाजी मार्कवरती अमित सुरुवात करेल पहिल्या षटकाने। आखूटप्प्याचा चेंडू होता, पंच दीपक पिळगावकर सर गोलंदाजाला दंडित करतायत। अर्थातच हा खराब चेंडू आहे, गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल। खराब चेंडूने षटकाची सुरुवात होत असताना धावफलकाचा मात्र श्री गणेशा होतोय, अर्थात धावफलकावरती 1 धाव। हो, यावेळेस पुन्हा एकदा पहा, एक चांगली सुरुवात, बॅटची कडा घेऊन जात असलेला चेंडू सरळ सीमारेषेला भेदेल। पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा। सुरुवात चांगली आहे आणि ही सुरुवात शेवटपर्यंत तुम्हाला ठेवावी लागेल जिंकायचं असेल तर। दोन्ही प्रतिस्पर्धी मैदानाच्या आतमध्ये आपापलं नशीब आजमावणार आहेत, आपली ताकद आजमावणार आहेत। यावेळेस हा चेंडू खोलवट टप्प्याचा होता, खोलून काढलाय, पुन्हा एकदा एक सुरेख फटका पाहायला भेटेल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जात असताना सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा। जशी सुरुवात आवश्यक होती तशी सुरुवात या ठिकाणी भेटलेली आहे। ज्याप्रमाणे बापूदादा गलांडवाडी संघाने सुरुवात केली होती षटकार चौकाराने, अगदी त्याच पद्धतीची सुरुवात न्यू साहिल अकलूज संघाकडून होत असताना एक चांगलं वातावरण बनवलं गेलंय। ओहो, आणखीन एक चांगला फटका पहा, इथे आउटफील्ड जी आहे ती खूप तेज आहे आणि टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय। पंच कळवताय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा। धावफलकावरती जाऊया, धावफलकावरती पूर्ण होतील त्या 13 धावा। 94 धावांचा पाठलाग कसा करायचा आहे
याची रणनीती आखून आलेत. ओहो, यावेळेचा एक चांगला चेंडू पंचांकडे अपील केली जाते. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी अशी अपील मात्र पंचांनी फेटाळलीत. कदाचित फलंदाजावरती दडपण आणण्यासाठी अपील असेल. अमितचा पुढील चेंडू फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो यश. ओहो, यावेळेस ताकद नजाकत भरपूर आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. मैदानात जो बनवणार धावा त्याचीच आज होणार हवा आणि हवा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. या 4 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अर्थातच यश आपल्या संघासाठी योगदान देतोय आणि ज्याच्या नावामध्ये यश आहे त्याला यश भेटेल का? कारण ज्या फॉर्मॅट मध्ये तो डगआउट मधून सेट होऊन आलाय, मनासी मानच बांधलाय. सांघिक कामगिरी करत असताना ओहो, यावेळेस हा चेंडू मात्र अंगाचा वेध घेतोय आणि याबरोबरच निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू बरोबर षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ मंडळी मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती जाणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही फलंदाज बाद नाही. बनवल्यात त्या 17 धावा. अगदी याच पद्धतीची जर तुमची फलंदाजीची शैली राहिली तर या 94 धावपर्यंत तुमचा संघ नक्कीच पोहोचला जाईल. ओहो, यावेळेस आणखी नाही सुरेख फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडूला रोखू शकत नाहीये आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. चौकारांचा पाडा चालू झालाय आणि हा पाडा सुरू केलाय तो न्यू साहिल अकलूच्या संघाच्या सलामीवीरांनी, अर्थात यश आणि चैतन्य. धावफलकावरती जाऊयात. 21 धावा. एक चांगली सुरुवात, एक चांगला प्लॅटफॉर्म पकडला या जोडीने. असं म्हणतात की ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो तिची भिंती सुद्धा मजबूत असतात आणि त्यानंतर त्या भिंतीच्या आधारे ती इमारत सुद्धा मजबूत बनली जाते. इथे बापूदादा गलांडवाडी संघाची इमारत मजबूत आहे, परंतु त्यापेक्षा थोडीशी इमारत मोठी करायची असेल तर तुम्हाला अजून भक्कमरित्या बांधकाम करावं लागेल. अर्थात ते षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी आणि तिहेरी धावेने असणार आहे. यावेळेचा हा चेंडू मात्र डॉट असणार आहे, निर्धाव असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे तो मनोहर. दुसरं षटक टाकतोय. ओ, या दरम्यान आणखीन एक सुरेख फटका गॅप मध्ये खेळला गेला. क्षेत्र चेंडूला पाठमोरा होतोय. जिंकणार कोण? जिंकणार तो चेंडू आणि पंच गळत आहे. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. प्रयत्न भरपूर केले क्षेत्ररक्षकाने, परंतु क्षेत्ररक्षणातली जी दरी होती ती मात्र भेदली गेली आणि भेदत असताना तिचा फायदा मात्र संघासाठी झालाय. अर्थातच तो 4 धावांचा असेल. आणखीन 4 धावांची मोहर मात्र या ठिकाणी उमटवली गेलीत. धावफलक 4 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. ओहो, यावेळेस सेफ अँड स्विक्युअर. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. भावा मिळतील 6 धावा. षटकार. जांबूड या संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या निर्णयाचं स्वागत असेल. उत्तरास प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. 2 वाघांची झुंज असं म्हटलं तरी हरकत नाहीये. कोणी कोणास हार मानण्यास मात्र तयार नाहीये. इथे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 32 धावा. एक चांगली सुरुवात. या वेळेचा हा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, लालच भरा, परंतु फलंदाजाला चेंडू समजला नाहीये आणि चेंडूने अंगाचा वेध घेतलाय. गोलंदाजाने तिथे मला वाटतं गती परिवर्तन केलं गेलं होतं. चेंडूचा जो वेग होता तो मात्र कमी केला गेला आणि त्यावरती फलंदाज फसला होता.
याबरोबरच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आहेत त्या 32 धावा. प्रति षटकामागे धावगती जर पाहिली तर 16 धावांची असेल. न्यू साहिल अकलूच्या संघाला ज्या धावगतीची विजयासाठी गरज आहे अगदी त्या धावगतीनुसारच संघ मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. अर्थातच त्या जोडीवरती खूप मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये खूप जबाबदाऱ्या येतात. काही लोक त्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवतात आणि त्यानुसार उपाययोजना करतात. गोलंदाजी मार्कवरती राहुल. ओ शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. जांबूड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यानंतर त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. ओ राहुलचा आणखीन एक चांगला चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल मात्र सुटलाय. अर्थात एक चांगली संधी आली होती तिची मात्र चिंदी झाली आणि झेल सुटल्यानंतर पहा थोडीशी निराशा गोलंदाजाकडे असणार आहे. ज्यावेळेस क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गोलंदाजाला सहकार्य भेटत नाही त्यावेळेस मात्र गोलंदाज थोडासा निराश होतो, परंतु निराश होऊन चालणार नाही. ओहो यावेळेस पहा दुखऱ्या जागी घाव घातल्यासारखा प्रहार केला गेलाय. ज्या फलंदाजाचा झेल सोडला त्याने पुढील चेंडूवरती षटकार खेचत असताना प्रतिस्पर्धीच्या दुखऱ्या जागेवरती घाव घातलाय. या षटकाराच्या साह्याने धावफलक वेगाने पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होतील 40 धावा. उत्तराच प्रत्युत्तर कसं देतात याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ही जोडी दाखवून देते. आणखीन एक खराब चेंडू आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार, 6 धावा. तुम्ही जर बारकाईने सामना जर पाहत असाल ही दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत आणि सेट थँक्यू डीजे ऑपरेटर. दोन्ही फलंदाज प्रामुख्याने सेट झालेत आणि सेट फलंदाजासमोर शॉर्ट पिच चेंडू टाकणे, फुलटॉस पद्धतीचे चेंडू टाकणे यासाठी मराठीमध्ये एक म्हण आहे, हिंदीमध्ये एक म्हण आहे, आ बेल मुझे मार. राहुलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय एक शॉर्ट पिच चेंडू. राहुलने जर सगळेचे सगळे चेंडू जर पाहिले तरी आखूड टप्प्याचे आणि शॉर्ट पिच पद्धतीचे होते. इथे पंचांनी राहुलला इशारा दिलाय, 1 बाउन्स. पुढचा बाउन्स सहन केला जाणार नाही. फलंदाजी करतोय तो चैतन्य. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय. न्यू साहिल या संघाला पहिला धक्का या ठिकाणी बसतोय, अर्थात तो चैतन्याच्या रूपाने असेल. सेट बॅट्समनला बाद केलं गेलंय आणि बाद केलंय कोणी तर ज्याने ज्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला गेलाय त्याच गोलंदाजाने चैतन्याची विकेट घेतली. एक चांगला सामना आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही प्रतिस्पर्धी ताकदवान आहेत, दोन्ही संघामध्ये सामर्थ्य आहेत आणि ते आपल्या सामर्थ्याचा वापर करतायत. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती आहेत ते दत्तात्रय, बरोबर.
नवीन फलंदाज ओंकार. ओंकार टेके. यश आणि ओंकार आता ही नवीन जोडी मैदानाच्या मध्ये बनवली गेलीत, कारण विकेटची पडझड झाली, धावांची लयलूट होत असताना झाली, हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये ब्रेक थ्रू निर्माण झालाय. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती दत्तात्रय. हो, यावेळेचा हा चेंडू विकेट किपरकडून निसटलाय. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय, अर्थात हा वाईटचा इशारा आहे. एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती एका धावेची भर होत असताना आकार घेईल धावफलक. ओहो, इथे बाळा चेंडू खाली, झेल टिपला जाईल आणि दुसरा फलंदाज मैदान सोडेल. अर्थातच दुसरा धक्का न्यू साहिल अकलूच्या संघाला. बॅक टू बॅक 2 धक्के. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय गणेश. पहा, एक चांगला सूर सापडला होता या जोडीला आणि तो सूर हरवून टाकलाय त्या गोलंदाजाने. धावफलकावरती जाऊयात. 94 धावांचा पाठलाग. धावांचा पाठलाग करीत असताना एक चांगली सुरुवात भेटली होती. ओहो, यावेळेस मला वाटतंय बॅटची एज घेतली गेली होती आणि पुन्हा एकदा जीवनदान जे भेटते फलंदाजाला. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. तुम्ही जर प्रतिस्पर्धीला संधी देत असाल तर त्या संधीचा ते फायदा उठवण्यासाठी कधीही सज्जच असतील. पाहूया भेटलेल्या संधीचा फलंदाज कितपत फायदा उठवेल. 48 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेस सुरेख फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक, दर्शक आणि इथे पंच कळवतायत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा. या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती पूर्ण होतील त्या 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौऱ्याण्णव धावांचा पाठलाग चालू आहे आणि दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा सूर पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. दत्तात्रय यांचा हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला गेला. गॅप मध्ये ढकलण्याचा मानस होता, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी घेतलेली एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मंडळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अर्थात चौथं षटक प्रगतीपथावर आहेत. जिंकण्यासाठी अजून भरपूर प्रयत्न करावा लागेल, कारण मंजिल अभी बहुत दूर आहे. ओहो, यावेळेस हा चेंडू पहा, थोडासा मिस टाइम शॉट होता, परंतु चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाहीये आणि यामुळे मिसफिट झाली आणि तिथे संघाला चौकाराचा मार मात्र सहन करावा लागतोय. या 4 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती 57 धावा. अजूनही आपण जर पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथाव. ओहो, प्रयत्न होता अक्रॉस द बॅटने फटका खेळण्याचा, परंतु चेंडू निर्धाव असणार आहेत आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होतीये. 4 षटकांचा खेळ मंडळी मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 57 धावा.
हॅलो 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 चेक हॅलो. पाचव्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली असताना पहिला चेंडू तेज तरार यावरती हुलकावणी दिली फलंदाजाला चेंडूने आणि निर्धाव चेंडू. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या विजयासाठी 37 धावा. हॅलो हॅलो. या दरम्यान एक सिंगल घेतली गेली. धावफलक एका धाव्याच्या मदतीने पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू बडवायच्यात. 36 धावा. हो इथे पहा एक सुरेख आणि लाजवाब फटका. यस वाघाची दहाड फोडलाय पहाड. चेंडू सरळ सीमा पार. खणखणी षटकार. 6 धावा. म्हणतात की जीत और हार आपकी सोच पर निर्भर होती है. मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. मनाशी इरादा मात्र बुलंद करावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चेंडू आणि धावा यांचं समीकरण आता कुठेतरी विस्कटलं गेलंय आणि हे विस्कटलेलं समीकरण जर जुळून आणायचं असेल तर छक्के चौके षटकार चौकार मारावे लागतील. यस बॅटची कडा घेतली गेली. ट्रॅव्हलिंग करतो चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने आणि पंच दीपक पिळगावकर सर कळवतात चेंडू सीमा पार. खणखणी चौकार. 4 धावा. असं म्हणतात की मंजिलें उन्हीं को मिलती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्त. हौसलों से उड़ान होती है. आणि ज्या संघाचे हौसले बुलंद असतील तो संघ विजयाचे दरवाजे उघडणार आहेत. या 4 धावा धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 62 धावा धावफलकावरती. माफ करा 68 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस हा चेंडू बॅटची कडा. विकेट कीपर चेंडू खाली. झेल छूटा. झेल छूटा मुकद्दर रूठा और गेंदबाज का दिल भी टूटा. झेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवनदान. या संघानं 3 झेल सोडलेत. अर्थातच यात सामन्याला जर वेगळं वळण लागलं गेलं तर नक्कीच 3 झेल महागात पडतील. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या 25 धावा. 6 चेंडू 25. टेनिस क्रिकेट मधली कुठलीही गोष्ट अशक्य अजिबात नाहीये, परंतु ती शक्य बनवण्यासाठी तुम्हाला इथे भरपूर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. मैदानात जो बनवणार या 25 धावा त्याचीच होणार हवा. आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला नायक बनण्याची संधी आहे. शेवटच्या अंतिम षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाईल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6व्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्कवरती आहेत ते दत्तात्रय. सामना करेल फलंदाज. शेवटचे 6 चेंडू 25 धावा. पाहुयात काय होतंय. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ या दरम्यान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड. एक धाव तर पूर्ण केलीत. दुसऱ्या धाव्यासाठी घरट सोडलंय आणि इथे आपण पाहतोय क्रिकेट मधली आत्महत्या. रनआउट. ओहो यावेळेस हा चेंडू बॅटची पूर्ण एकदा कडा घेतली जाते.
विकेट किपरच्या पाठीमागे चेंडूला रोखलं गेलंय. एकच धाव त्या ठिकाणी येईल. एका धावेच्या मदतीने प्रतिस्पर्धीला फार फरक मात्र पडणार नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 23 धावा. ओहो पहा, बॅटची बाहेरची कडा घेतली जाते. चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय सीमारेषेच्या दिशेने आणि यस पंच कळत आहे. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती जाऊयात. 75 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्यात 19 धावा. ओ यावेळेस एक मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पुन्हा एकदा झेल सुटलाय. बापूदादा गलांडवाडी संघाचे खेळाडू झेल सोडतायत. मानो जैसे हाथों पे सरसों का तेल लगा क्या हो. एकच धाव त्या ठिकाणी घेत आहेत. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक. सामन्यातली औपचारिकता असं म्हटलं तरी हरकत नाही. आता बिग हिट आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. यस सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा. आणि या इनिंगचा हा शेवटचा मोठा फटका आलाय. चेंडू एक गगन भरारी घेतोय आणि सरळ जाईन सीमारेषेच्या बाहेर. सीमा पार, खणखणी षटकार, 6 धावा. याबरोबरच सामना संपलाय. या सामन्याचा विजेता संघ ठरलाय बापूदादा गलांडवाडी संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल इंदापूर नगरीमध्ये ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. प्लीज कम ऑन दी स्टेज. बाळा गलांडे. आणि हा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. सन्माननीय गणेशजी शहा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय. विनंती असेल बाळा